राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या पदासाठी पार्थ पवार इच्छुक आहेत, परंतु पार्थ पवार राष्ट्रीय अध्यक्ष होतील का, त्यांच्यात तितकं कॅलिबर आहे का, हेच आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या पदावरती पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. कारण नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचं सर्वात मोठं आव्हान सध्या राष्ट्रवादी पुढे आहे. अजित पवार हे पक्षात निर्णयक्षम आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्यानंतर पक्षात दमदार आणि राज्यभर प्रभाव टाकणारा चेहरा कोण हा देखील प्रश्न निर्माण झाला. पक्षातील काही नेते अनेक वर्षे मंत्रिमंडळात असले तरी त्यांचा प्रभाव मतदारसंघापुरताच मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर ठसा उमटवेल असा एकही नेता सध्या राष्ट्रवादीत नसल्याची भावना पक्षात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा देखील एक मतप्रभाव पक्षात आहे. 30 ते 35 आमदार, विविध सेलचे अध्यक्ष आणि मोठमोठे पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. मात्र उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मोठी असल्याने ती सांभाळून देशभर दौरे करणे त्यांना शक्य होणार नाही अशी एक व्यावहारिक अडचण समोर येते. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर पक्ष विस्तारासाठी पार्थ पवार यांचं नाव पुढे केलं जातं. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. त्यांचा कार्यकाळ 4 जुलै 2028 पर्यंत होता. सुरुवातीला पार्थ पवार यांना या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेत पाठवलं जाईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांना पूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ असलेल्या जागेवरून राज्यसभेत पाठवण्याची शक्यता व्यक्त होते, जेणेकरून राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दीर्घकालीन प्रवेश सुलभ होईल. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका. आतापासूनच पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी सोपवली तर पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला संघटनात्मक फायदा होऊ शकतो असा एक पक्षातील मतप्रवाह आहे. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांना पूर्णवेळ राजकारणात सक्रिय करण्यास पवार कुटुंबानं सहमती दर्शवल्याचं समजतं. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पार्थ पवार यांची नियुक्ती होणार का? राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याबाबत अधिकृत घोषणा होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? पार्थ पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाला नवं नेतृत्व देऊ शकतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.